सिरोंच्या अल्लापल्ली राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी एक भीषण अपघात घडला। रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका दुचाकीला भरधाव वेगात येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये दुचाकीस्वार गब्बर शेख आणि कार चालक प्रणित हे दोघेही गंभीर जखमी झालेत। ही घटना रात्री 8 ते 9च्या सुमारास सूर्यापाल्ली गावाजवळ घडली। गब्बर शेख आपल्या दुचाकीसह रस्त्याच्या बाजूला थांबले असताना सिरोंच्याहून अल्लापल्लीकडे जाणाऱ्या प्रणित यांच्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली। धडक इतकी जोरदार होती की दुचाकीस्वार एका बाजूला तर कार दुसऱ्या बाजूला जाऊन पडली। अपघाताची माहिती मिळताच सिरोंचा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं। मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तेलंगणा इथं हलवण्यात आलं। या अपघातामागचं नेमकं कारण शोधण्याचा पोलीस तपास करतायत। मात्र स्थानिकांमध्ये अपघातामागाचं कारण वेगळंच असल्याची चर्चा सुरू आहे। राष्ट्रीय महामार्गावर सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला आहे। रस्त्यावर 2 मोठे पूलही बांधण्यात आले आहेत, परंतु या पुलांच्या समोर 10 फुटावरच सिमेंटचा रस्ता अचानक सुरू होतो। यामुळे पूल उतरताना वाहनांना अचानक मोठा धक्का बसतो। रस्ता समांतर नसल्यानं वाहन चालकाचं नियंत्रण सुटतं आणि यामुळेच हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे। या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणखी किती लोकांचे जीव जाणार असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक हे करतायत। हा रस्ता बनवणाऱ्या संबंधित कंपनीची चौकशी करून तिच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे। प्रतिनिधी सुरेश तिप्पट्टीवार, NTV न्यूज मराठी, सिरोंचा, गडचिरोली।